जिशान सिद्दीकीला काही झालं तर जबाबदार कोण असा सवाल न्यायालयानं उपस्थित केलेला आहे। जिशान सिद्दीकी यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर न्यायालयानं सरकारला हा सवाल उपस्थित केलाय। कोणत्या आधारावर सुरक्षा कमी केली असा सवालही उपस्थित केलाय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे जगदीश, आपण बघतोय की जिशान सिद्दीकी यांचे वडील बाबर सिद्दीकी यांना मुंबईमध्ये त्यांच्या कार्यालयाच्या समोर गोळीबार करून जे आहे त्या जागेवर मृत्यू झाला होता आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी यांना सुद्धा धमकीचे कॉल मेसेजेस आले होते आणि यानंतर जिशान सिद्दीकी जे आहेत त्यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली होती। मात्र सध्या काही कारणास्तव राज्य सरकारकडनं जी आहे ती प्रशासनाकडनं जिशान सिद्दीकी यांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कमी केली आणि त्याचमुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेल्या आजच्या सुनवाईमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची अक्षरशः खरडपट्टी काढलेली आहे। सुरक्षा कमी करण्याच्या राज्य सरकारच्या हेतूवरच मुंबई न्यायालयाकडून जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे आणि चुकीच्या हेतूने सुरक्षा कमी केल्याचं सुद्धा उच्च न्यायालयाचं निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे। त्यामुळे जिशान सिद्दीकी काय झालं तर त्याला जबाबदार कोण असणार असा सवालच आता थेट मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारलेला आहे। कोणत्या आधारावरती ही सुरक्षा कमी केली असं सुद्धा प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केली असल्यामुळे आता जिशान सिद्दीकीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा वाढ होते का, उच्च न्यायालयाने झापल्यानंतर सरकार याच्यात काय हालचाल करते का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।